जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू सईद यांची पुण्यतिथी निमित्त माता सरस्वती तसेच हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळजवळ तब्बल 1 तप सेवा देणाऱ्या राजाराम कातेरे सरांना शाळेमधून बदली झाल्याने निरोप समारंभ करण्यात आला। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे, शरद बँकेचे संचालक सोमनाथ काळे व इतर गुरुजन वर्ग उपस्थित होते। आवडत्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी भावुक झालेले पाहायला मिळाले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। काते सर आमच्या शाळेत 10 ते 12 वर्ष झाले शिकवत आहेत। 2.5 वर्ष काते सरांकडून खूप काही शिकायला मिळाले। त्यांनी आम्हाला गाणी शिकवली, गोष्टी सांगितल्या। सर आमच्या सर्व वर्गाचा खेळ घ्यायचे, म्हणून मला काते सर एक शिक्षक म्हणून खूप आवडतात। ते सर्व मुलांना आवडतात। बोलून मी माझे 2 शब्द संवाद सुटला म्हणून नाते तुटत नाही, संवाद सुटला म्हणून नाते तुटत नाही। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव आयुषी शालिवान राऊत। मी आता 4थीत शिकते। आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके व प्रेमळ कातेर सर यांच्या निरोप संपासाठी जमले आहोत। आज मलाच नाही तर सर्वांनाच खूप भावुक होते। ते खूप प्रेमळ होते। त्यांनी आम्हाला वडिलांसारखी माया लावली। निरोप म्हणजे नक्की काय असतं? नि म्हणजे निमंत्रण जीवनात ठेवणारा, रो म्हणजे रोजच्या मनामध्ये राहणारा आणि प म्हणजे परंतु सर्वांच्या जीवनात राहणारा। आपल्याला आपले कातेर सर खूप आवडायचे। त्यांनी खूप आपल्या शाळेला व मुलांना खूप शिस्त दिली। ते सर्वांचेच लाडके व माझे लाडके आहेत। त्यांना माझे भाषण मला आधी कळत नव्हते, पण त्यांनी मला ते शिकवले। कसे बोलावे हे त्यांनी नियमामध्ये शिकवले। एवढे बोलून मी माझे छोटे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खरं पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर एक 12 वर्ष सरांनी या ठिकाणी काम केलं आणि जी मायेची ऊब तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना दिली। मी विद्यार्थ्यांच्या भाषणातून ऐकलं की आम्हाला चांगल्या प्रकारचे खेळ शिकवायचे आणि शिस्त लावायची। खरं म्हटलं तर शिक्षणामध्ये शिस्त अत्यंत महत्वाची आहे। काय तर सरांच्या बाबतीत सांगायचं ठरलं, ज्या वेळेला सरांनी या शाळेमध्ये काम केलं, मग बऱ्याचदा चांगल्या पद्धतीचे उपक्रम त्यांनी राबवले आणि शाळा आणि ग्रामपंचायत हे नातं एक वेगळ्या पद्धतीचं आहे। कारण की शाळेला जर काही लागलं का शिक्षक लोक आग्रहाने आपल्या ग्रामपंचायतीकडे मागणी करत असतात। कारण की आपण नास्तिक नाहोत, आपण धार्मिक आहोत, परंतु एखाद्या मंदिराकडे दुर्लक्ष झालं तर हरकत नाही, परंतु ही जिवंत विद्यार्थी आहेत आणि हे घडले तर खरोखर आपलं कुटुंब घडेल, आपला गाव घडेल, आपला परिसर घडेल। म्हणून मी सर्व शिक्षकांना मनापासून विनंती करतो, जे काय लागेल ते आम्ही ग्रामपंचायतीकडनं तुम्हाला द्यायचं काम करू, पण तुम्ही विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। मी नवीन आलेल्या शिंगाडे मॅडमला मनापासून धन्यवाद देतो। आल्यापासून काही ना काही आम्हाला फोन करून सांगायचा, भाऊ हे लागतंय, आम्हाला आता स्पर्धा आल्यात, आम्हाला ग्राउंड तयार करून पाहिजे का, आम्ही ते तत्पर ती मागणी पुरी करायचं काम करायचं। तुम्ही काय तुमच्या स्वतःच्या घरासाठी किंवा स्वतःच्या मुलांसाठी नाही, तर हे आमच्या गावातील
अगदी गोरगरिबांची मुलं आहेत आणि ती घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. सर्व शिक्षकांना तसेच कातर सरांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरोखर गोळेगाव शाळा काय असते ही ह्या शाळेतून बाहेर पडल्यावरच कळलं की आपल्या या शाळेमध्ये इथले ग्रामस्थ, इथलं सर्व असणारे व्यक्ती सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला. सर्व शाळेला फार लाइटिंग लावून आपण सजवलं होतं आणि खरोखर शाळेमध्ये असे कितीतरी माझे विद्यार्थी येतात भीमाशंकरला जात असताना की सर माझ्या कुटुंबाबरोबर मी आलो, मला शाळा बघायची. आणि खूप डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, असे बरेच जण. आणि हे करत असताना हे विद्यार्थी जे आहेत हे आमचे तळागाळातले आणि यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, इथं आल्यानंतर घर काय असतं हे माहीतच पडत नाही. मुलांमध्ये एकदम रमून जायला होतं, म्हणजे की आपलं घर किंवा काय. आणि यांच्याच मध्ये प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आता सोमनाथ भाऊ म्हटले की माझी मुलगी परदेशात जर्मनीत ज्या लोकांना 20-25 लाख रुपये ब्लॉक अकाउंट करावं लागतं, मला रुपया टाकायला लागत नाही. उलट्या माझ्या मुलीला 1,20,000 महिन्याला शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे हे करत म्हणजे आपण जर चांगलं बेरलं तर आपलं बरं. आणि हे करत असताना माझ्या एकट्याचं काम नाही, याच्यामध्ये संपूर्ण टीम आमच्या चास्कर मॅडम माझ्यापेक्षा मोठे आहे, पण ते मला म्हणतात तुम्हीच मला मुख्याध्यापकासारखं. पण असं काही नसतं. आणि आता मला इतकं वेळेवरून आलं का मी सगळे कार्यक्रम करून घ्यायचो आणि मला जर सत्कार मूर्ती म्हणून बसवलं. म्हणजे मला ही सवय नाही की आपला कार्यक्रम झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये मग सुनीता काठे मॅडम असतील, शेळके मॅडम असतील, कॅम्प्युटरच्या मॅडम असतील आणि सर्व. आणि लोकांना जर सांगितलं ना आता शालेय पोषणाचा आमचा प्रॉब्लेम झाला, अचानक आमच्या ज्या शालेय पोषणाचे काकू मी सहज त्या राऊत मॅडम तुम्ही करशाल का? ते म्हणजे हो मी करेल, फक्त मला सर म्हणजे सगळं सहकार्य करतो. आणि इतक्या चविष्ट पद्धतीचं जेवण त्या बनवतात की सगळे विद्यार्थी घरचा डबा बाजूला ठेवतात पण शाळेचा डबा खातात. आणि विद्यार्थ्यांचे उपक्रम घेत असताना थोडीशी मेहनत मला माहिती. आमचं गॅदरिंग सोमनाथ भाऊ 2 वेळा होतं. एकदा हरिश्चंद्र मंदिरात होतं तुमच्या माध्यमातून आणि एकदा आम्ही सावकामाळी गणेशोत्सव मंडळ. हीच मुलं आमची त्याच ड्रेपरीमध्ये 1 रुपया आम्ही खर्च करत नाही, त्या ड्रेपरीमध्ये ती मुलं आम्ही तिथं नेतो. आणि हे करत असताना फक्त एक जबाबदारी असते की आणि पालकांना पण सांगतो, पालक पण सहकार्य करतात आणि ज्या पद्धतीने. आणि हीच मुलं उद्याच्या आपल्या भावी नागरिक होणार. आणि खरोखरच गोडेगाव शाळेने मला तर खूप दिलेलं आहे. आणि मी माझ्याकडून आता माझ्या या शाळेसाठी 5,001 रुपये सर्व शाळेसाठी मी देणगी म्हणून मॅडमकडे देणार आहे. आणि शिक्षकांना पण विनंती करतो की ही खूप शाळा चांगली आहे आणि तुम्ही जेवढं पेराल तेवढं तुम्ही उगवणार आहात आणि तुमचं सगळं. आणि खरोखरच 10 वर्षांनी आपल्याला मुख्याध्यापक आले. हा आणि दुसरं एक गोष्ट मी सहज अशी चर्चा दशक्रियेमध्ये मराठी शाळेला कुणी तिथं विचार हे नव्हतं, पण सोमनाथ भाऊ काळे, हेमंत भाऊ यांच्या माध्यमातून आज दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये. आणि खरोखरच अध्यक्षांचं एवढं हे केलं, कौतुक केलं पाहिजे की प्रत्येक दशक्रियेला ते जातात. 500, 1000 ज्या पद्धतीने व्यक्ती असतील त्या पद्धतीने आज जवळजवळ 50,000चा निधी आपण त्या माध्यमातून जमवलेला आहे. आणि त्या निधीचा सुद्धा विनियोग मैदान असेल, विद्यार्थ्यांना विविध गुणदर्शन असेल यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. आणि प्रत्येक ग्रामस्थ आपण जर सांगितलं त्यांना तर प्रत्येक जण देण्यासाठी उत्सुक असतो, फक्त आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांचे चांगले कलागुण 2 वर्ष आम्ही नाटक आमचं जिल्हा पातळीवरती नेलेलं आहे. तालुक्यात तर पहिलंच आलेलं आहे आणि जिल्हा पातळीवरती त्याचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कला क्षमता आहे. आज हे ते माझी 5वीची पण मुलं आलेली आहेत काही की त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलाय. मला बरेच जण म्हटले बंडवे साहेब की अहो तुम्ही फाईल का करत नाही पुरस्काराला. आणि माझ्या हे बुद्धीतच पडत नाही की मी पुरस्काराला फाईल करायची आणि मला कोणीतरी पुरस्कार द्यायचा. माझे विद्यार्थी हा माझा पुरस्कार आणि तो त्या पुरस्काराचं फळ हे मला मिळतच असतं. पुरस्काराला फाईल करा म्हटलं, मी पुरस्काराला कधीही स्वतःहून फाईल करणार नाही. आणि पुरस्कार माझे विद्यार्थी हा माझा पुरस्कार आहे आणि तो मला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रगती करावी आणि त्यांना ज्या वेळेला यश मिळेल त्यावेळेला मी जीवनामध्ये पुरस्कार मिळवला असं समजेल. आणि खरोखरच शाळेच्या मुख्याध्यापिका चास्कर शिंगाडे मॅडम, चास्कर मॅडम, शेळके मॅडम, काठे मॅडम आणि असलेल्या दुसऱ्या काठे मॅडम सगळेजण ही टीम आहे.
आणि टीम वर्क असल्यामुळं प्रत्येक कामामध्ये फक्त मी त्यांचा थोडासा कुठेतरी सेनापती व्हायचो, पण करत असताना त्यांचं सहकार्य खरोखरच. आता आपण एक पितृपूजन एक उपक्रम घेतला, रुपया खर्च आला नाही मॅडम, पण विद्यार्थ्यांना रोज आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे. आपल्या आई वडील आपल्यासाठी किती महत्वाचे हे सर म्हणजे पालकांना पण कळलं आणि विद्यार्थ्यांना पण कळलं. धन्यवाद सर. सगळा प्रवास आपण सांगितला अगदी थोड्या वेळामध्ये. आताच आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माननीय अर्चनाताई कोल्हे यांचं आगमन झालेलं आहे. घोषवाक्य असायचं सगळ्यात शेवटी की धडक धडक आंबेगाव पंचायत समिती एकदम कडक. हे वाक्य जरी आम्ही कुठेही गेलो तरी पण कधीही विसरणार नाही. आणि या ठिकाणी मी आज तुमच्यासाठी म्हणेन की धडक धडक आणि काथेर सरांचं कामकाज एकदम कडक. श्री राजारामजी काथेर यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या म्हणजे बराच वेळ आता झालाय आणि बऱ्याच जणांनी काथेर सर आपल्या सरांबरोबर जी काही माहिती ज्या 12 वर्षामध्ये त्यांनी जी सेवा केली, ती सेवा करीत असताना अनेक प्रसंग त्यांच्यावर आलेले, पण कधीच त्यांनी त्यांच्या मनामध्ये कधी बोलून दाखवले नाही. कारण आपण पाहतोय मॅडम काही ते सगळे जवळजवळ शिक्षिका महिलाच असायचे बऱ्यापैकी आणि एकच पुरुष असायचे. एवढं म्हणजे महिलांना जे शिक्षिका आहेत त्यांना सांभाळून मुलांना सांभाळून सगळं कामकाज स्वतः करून सगळ्या गोष्टी त्यांच्यावर यायच्या. आणि त्या सर्व जरी आल्या तर कधी त्यांनी टेन्शन घेतलं नाही 12 वर्षामध्ये. कारण त्याला एवढंच कारण होतं का गावातील सर्व ग्रामस्थ त्यांना सहकार्य करीत होते आणि सहकार्य करीत असताना त्यांची भावना एकच होती का आपल्या मुलांच्या साठी एक चांगल्या पद्धतीने व्यासपीठ व्हावं, मुलांसाठी चांगलं प्रशिक्षण व्हावं. आज आपण ई लर्निंग सेवा चांगल्या पद्धतीच्या काळात सुरू संगणकाच्या दृष्टीने त्यांचे बरेचसे प्रयत्न जे अध्यक्ष व्यवस्थापन समितीच्या कमिटीचे आम्ही केल्याच्या काळात आमच्या विचाराने झाले, पण ते असे झाले तर त्यांनी शाळेसाठी योगदान देऊन एक चांगल्या पद्धतीची शाळा या ठिकाणी आज निर्माण केली. अनेक शाळेमध्ये पाहतो आपण त्यावेळेला व्यवस्थापन कमिटी काय ठिकाणी स्थापन होते, पण त्या कमिटीचं शाळेकडे लक्ष नसतं. आमची प्रयत्न केले आणि आज जे आपल्याला हे वैभव दिसते सर्व पुरवायचे आणि एवढं करून आम्ही इथं कोपऱ्यामध्ये त्या खोल्यांमध्ये बोलत असतो. एवढी इथं पटसारखे असायची आणि त्या काळात हायस्कूल बी होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण मुलं एवढी होती की त्यावेळेला बसायला जायला नव्हती आणि त्यावेळेला काही एवढ्या सुविधा नव्हत्या मॅडम. ते अंगात घालायला कपडे सुद्धा नव्हते, त्या काळात पुस्तकही नव्हती, त्या काळात भविष्याचे काय आता हे उपक्रम ते नव्हते. पण आता शासनाने किंवा शिक्षण विभागाने एवढे उपक्रम केले, एवढ्या सुविधा दिल्या, तर नाश्त्यापासून तर फार अल्पोपहारपर्यंत, त्या कपड्यापासून तर फार पुस्तकापर्यंत तो मुलं यायची कमी झाली. आणि त्या काळामध्ये आम्ही सुद्धा अभिमन्यू असं आम्ही मराठीमध्ये इथे शिकले. आमची सगळी टीम जी होती आमच्या बरोबर ती चांगल्या पदावर गेलेली, चांगले व्यवसाय करायला त्यावेळेला गेली. आमच्या काळातच पहिली 5वी आता हायस्कूलला त्यावेळेला तयार झाली आणि ती जी काय आमची टीम आहे त्या टीम मध्ये जेवढी मुलं होती ती मुलं चांगल्या पद्धतीने काय अधिकारी झाले, काही व्यवसाय चांगले केले, काही बिझनेस केले. का तर हे माध्यम हे आमचं मूळ पाया हा आमच्या मराठी शाळेचा जीवन शिक्षण मंदिर त्यावेळेला म्हणायचे, आता प्राथमिक शाळा म्हणतात. खरं म्हणजे ते नाव योग्य होते त्या काळामध्ये, जीवन शिक्षण मंदिर, त्याचा अर्थ वेगळा होता. आणि त्या काळात त्याच्या मुलांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं म्हणून सरांनी ज्या वेळेला शिक्षक मारायचे त्यावेळेला पालक घरी जर तक्रार विनंती करायला गेलो तर पालक येऊन शिक्षकाला सांगायला तुम्ही अजून मारा, त्याचं शिक्षण चांगलं करा. मला चांगलं आठवतं इथं वरती आमच्या भावाचा वर्ग नंतर गुरुजी होते, आमचे बंधू इथे 7वीला होते. उचलू आपटले असं उचलू बंधूंना असं शिक्षण त्यावेळेला असं त्यावेळेला ती पिढी त्या पद्धतीने घडायची. पण आता काही छडी मारली तर लगेच त्या शिक्षकावर कारवाई, परत नाही त्या पद्धतीने शिक्षकाला बोलणं. पण आता 12 वर्ष काकर सरांनी जे काही योगदान ह्या शाळेसाठी किंवा मुलांसाठी दिलं त्यांना भविष्यामध्ये जरी ते इकडे धावडे वस्तीमध्ये जरी गेले असतील तर ते त्यांच्या जवळ गेलेले, पण त्यांचं लक्ष या शाळेकडे लागणार आहे. भविष्यामध्ये मॅडम भविष्यकाळ वर्ष 2 वर्षांनी कसं त्यांना इकडे आपल्याकडे रुजू करता त्यांच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा असं या निमित्ताने आपण तुम्हाला विनंती करतो.
आणि ह्या मुलांच्या भविष्यासाठी काते सर आता अवरात्र जे काम ह्या शाळेमध्ये केले, आज जरी खरं म्हणजे असं कुठंच प्रोग्राम मला नाही वाटत तालुक्यामध्ये झाला का त्याची बदली झाली तर एवढा मोठा प्रोग्राम फार व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आज या ठिकाणी हजर आहे, कक्षा अधिकारी आम्ही सर्व मंडळी हजर आहे. मला नाही वाटत कुठल्या शाळेमध्ये असा प्रोग्राम झाला असेल, पण आज एक चांगलं काम केल्यामध्ये त्यांचं कौतुक करण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भविष्यामध्ये त्यांना जरी आता ते शिक्षकाच्या माध्यमातून भविष्यामध्ये मुख्य पुढच्या पदावर जाऊ, विस्तार अधिकारी हो, केंद्र प्रमुख व्हायची आमच्या सर्वांची त्यांना सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये चांगलं त्यांनी मुलांना शिक्षण मिळावं अशी मी आपल्या सर्वांची वतीने त्यांना सदिच्छा व्यक्त करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे मी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगावच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करते, आभार व्यक्त करते आणि आज आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करते. सगळ्यांची इच्छा आहे धडक धडक एकदा गायचंय. 1 2 1 2 दगडी शाळा एकदम, दगडी शाळा एकदम. त्या प्रसिद्धी देतात त्याबद्दल धन्यवाद. आणि ग्राउंड मध्ये जास्त सहभाग घेतला तो म्हणजे आपलाही धन्यवाद.